स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर याहिया अहमद काझी सर, की जे मागच्या 2 वर्षांपासून खरं तर या क्षेत्रात काम करतात. मला नेहमी असं वाटतं, की जेव्हा कुठलेही तरुण या क्षेत्रात आपल्या आवडीनं, जिद्दीनं काम करत असतात, तेव्हा ते काम अधिक जास्त चांगलं होतं आणि आपण म्हणतो फक्त, की हा देश तरुणांचा आहे. पण अशा तरुणांच्या हातात जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर सारखी महत्त्वाची डिव्हिजन असते, तेव्हा त्या संपूर्ण गावाचा, शहराचा, जिल्ह्याचा आणि पर्यायानं देशाचा विकास होत असतो. तो बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा मला विचारायचं आहे ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. एक म्हणजे तुमची शाळा कुठली होती? तुमचं कॉलेज कुठलं होतं? जिथून तुम्ही ग्रॅज्युएशन केलं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? कारण तुमची पर्सनॅलिटी बघून मला असं वाटतं, की तुम्ही असं मॉडेलिंग वगैरे अशा पण फिल्मी वगैरे याच्यात पण चांगले करिअरमध्ये गेला असतात. पण मग सिव्हिल इंजिनिअरिंग सारखं खडतर अवघड फील्ड आहे जिथं खूप श्रम आहेत, कष्ट आहेत. असं फील्ड निवडावं असं का वाटलं? त्याचं कोण होतं हे तर काय सांगाल? तर बेसिकली माझं एज्युकेशन जे झालंय ते ग्राउंड लेवललाच झालंय. मी प्रॉपर उस्मानाबाद जे सध्याचं जे धाराशिव आहे हो. तिथून बिलॉंग करतो मी. हं. आणि माझं 10th पर्यंतचं एज्युकेशन जे आहे ते श्रीपतराव भोसले हायस्कूल जे आमच्या शहरातील आमच्या गावातील सगळ्यात मोठी शाळा आहे ती. अच्छा. आणि अजून पण मोठीच आहे. अरे वाह! आणि पुढं पण ती मोठीच असणार असं झालंय कारण की ते डिव्हिजन वाढतच चाललेत. बरोबर. हां. आणि त्या भोसले हायस्कूलमध्ये माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. हं. त्याच्या पुढं मी 11th-12thला मी लातूरला गेलो. सर रिलायन्स लातूर पॅटर्न त्रिपुरा अच्छा. इन्स्टिट्यूट जे होतं बरोबर. तिथं माझं 11th-12th झालं. मग 12th नंतर मी जे दिलो. मग हं. त्या जे बेसिसवर माझं बेंगलोरच्या व्हीटीयू म्हणजे विश्वेश्वर टेक्निकल युनिव्हर्सिटी जी कर्नाटकाची टॉप युनिव्हर्सिटी आहे. हो. त्या युनिव्हर्सिटीमध्ये माझं इंजिनिअरिंगसाठी माझं सिलेक्शन झालं. वाह! मग बेसिकली कसं सर आता इंजिनिअरिंगच घ्यायची का काय घ्यायचं हे हं. कन्सेप्ट क्लिअर नव्हती. बरोबर. काहीच माहीत नव्हतं आम्हाला हो. 12वी पर्यंत काहीच माहीत नव्हतं. कारण की जेव्हा 12वीला ॲडमिशन घेतलं तेव्हा त्या गोष्टी आल्या की पी-सी-एम घ्यायचं का पी-सी-बी घ्यायचं. बरोबर. आता बी म्हणल्यावर बायोलॉजी. हो. मग 10वी पर्यंत आम्हाला कसं विज्ञान विषय खूपच असं म्हणजे बोरिंग वाटायचा. अच्छा. हां. आणि गणितमध्ये थोडंसं आम्ही कच्चं होतं. थोडंसं गणितमध्ये आमचं थोडंसं शार्पनेस होतं. अच्छा. मग आम्ही बरं. त्या उद्देशाने पी-सी-एम घेतलं 12वीत. मग 11वी-12वी झाल्यानंतर आमच्या रिलायन्स पॅटर्नला, लातूरला आमच्या सगळ्या कोट्याचे वगैरे टीचर्स होते. बरोबर. राजस्थान, कोटा हो. आणि ते सगळे लोक इंजिनिअर्स होते. जे अच्छा. आम्हाला जे-डबल-ईची प्रॅक्टिस करायचे. जे सी-ई-टी, जे-डबल-ई फक्त मॅथमॅटिक्सशी रिलेटेड जेवढ्या पण गोष्टी आहेत, जेवढ्या पण क्लासेस आहेत, ते सगळे घ्यायचे ते. हो, हो. आणि त्यांच्या स्किल्समधून त्यांच्या ज्या शिकवण्यावरून आम्हाला असं वाटायचं, की ह्यांचं एज्युकेशन काय असेल. मग मी वैयक्तिक आमचे रविकुमार म्हणून सर होते. बरं. कुमार मॅथ्स म्हणून ते आमचे मॅथ्स शिकवायचे ते तिथेच रिलायन्सलाच. मग त्यांच्याशी मी बोललो तर ते म्हटले, की "मी असं-असं इंजिनिअर आहे. मी इंजिनिअरिंग करूनच इथं आलेलो आहे." असं-तसं. अच्छा. ज्याची इंजिनिअरिंग होती त्याला मॅथमध्ये भरपूर करिअर आहे, असं आहे, तसं. मग त्यांनी सांगितलं, की "आता तुमचं पी-सी-एम झालं म्हणल्यावर मग तुम्ही इंजिनिअरिंगच करणार." बरोबर. मग इंजिनिअरिंगमध्ये "सर कुठली इंजिनिअरिंग केली तुम्ही? आम्ही कुठली इंजिनिअरिंग करावी?" मग इंजिनिअरिंगमध्ये आम्हाला स्कोप कशामध्ये असेल, काय आणि बरोबर. तेव्हा काहीच माहीत नव्हतं. प्लेसमेंट काय असते काहीच माहीत हं, नव्हतं. हं. एकदम खालीच बेसिक. बरोबर. मग सर म्हणले, की असं-असं इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल जर घेतला तर सिव्हिलचा पुढे इन्फ्रास्ट्रक्चर थोडंसं चांगलं आहे. बरोबर. बाकीच्या फील्डपेक्षा सिव्हिलचं कसं आहे, की आता आजच्या ह्याच्यानं बघितलं तर प्रत्येकाला आपलं भलं करायचं. म्हणजे कसं आहे, की सिव्हिलच एक अशी फील्ड आहे, जी सगळ्यांचं भलं विचार करते समजा. अगदी. डॉक्टर म्हणते, की कोणी आजारी झालं तर माझ्याकडे येईल. बरोबर. कुणाचं काय तर कोणी काय, पण फक्त सिव्हिल इंजिनिअर असा विचार करतो, की ह्याचं घर बांधलं पाहिजे. बरोबर, बरोबर. समोरच्याचं चांगलं फक्त सिव्हिल चांगलं इंजिनिअर. झालं पाहिजे. मग अगदी त्या बरोबर. पण दृष्टिकोनानं आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या लाईनमध्ये सुद्धा सिव्हिलचं मार्केट होतं म्हणून मी इंजिनिअरिंगमध्ये स्ट्रीम सिव्हिल इंजिनिअरिंग चूज केली. व्हेरी गुड. फर्स्ट इयरमध्ये मी टोटल कन्फ्यूज होतो इंजिनिअरिंगच्या बी. अच्छा. मेकॅनिकल घ्यावे का सीएस घ्यावं कारण की एक वर्षापर्यंत आम्हाला गॅप असतो ना ते. बरोबर घेता आहे. येतंय. बदलू शकतो. मग माझे भरपूर मित्र वगैरे ते कोणी कॉम्प्युटर साइडला गेलं, कोणी मेकॅनिकल साइडला गेलं. पण त्यात सुद्धा आम्ही 2-4 जण होतो. एक माझा मित्र आहे तिकडलाच आशुतोष घनाटे म्हणून, बोलास कलेक्शन म्हणून त्यानं आणि मी आम्ही असं सिव्हिलमध्येच काम करायचं आम्ही ठरवलं. म्हणलं सिव्हिल इंजिनिअरिंगच घेऊ आणि बरोबर. सिव्हिलमध्ये आम्ही राहिलो आणि काम सुरू केलं. आणि मग त्याच्यानंतर मला असा प्रवास हवा आहे, की हे झालं ग्रॅज्युएशन. मग ग्रॅज्युएशन नंतर कुठं प्रॅक्टिस सर्व्हिस केली का थेट स्वतःच्या कन्सल्टन्सीला सुरुवात नाही, केली? ग्रॅज्युएशन जसं माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं सर, तर तेव्हा इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्या माझे वडिलांची इच्छा होती इंजिनिअरिंग व्हावं. हो. आणि वडिलांची डेथ झाली माझी इंजिनिअरिंग माझ्या शेवटच्या सेमिस्टरला. हो, हो. बरं. आणि त्यांचीच इच्छा होती, की मी इंजिनिअर व्हावं. म्हणजे त्यांची खूप तळमळ होती, की बाबा हं, तुला हं, हं. इंजिनिअर म्हणून बघायचंय मला हो, म्हणून. हो, हो. पण त्यांची डेथच माझी शेवटच्या सेमिस्टरच्या टाईमला त्यांची डेथ झाली. बरोबर. मग ते थोडंसं एक हार्ड टाईम होता माझ्यासाठी. मग तेवढं ते शेवटचा सेमिस्टर वगैरे झाल्यानंतर मी जी माझी इंजिनिअरिंगचं सर्टिफिकेट वगैरे डिग्री वगैरे झाल्यानंतर म्हणजे जस्ट एक्झाम पास आउट केलो मी आणि तिकडे गेलोच नाही कॉलेजकडे. बरोबर. मग माझे काही लातूरचे वगैरे मित्र होते. ते मला म्हटले, की "बाबा लातूरला ये, थोडंसं तुझं
माइंड डेव्हलप होईल, थोडंसं तू त्या वातावरणातून निघून बाहेर बाहेर येशील. पडशील. बरोबर. मग लातूरला मग आमचे एक सर आहे, आशिष बोडके सर. हं. मग त्या सरांशी माझा कॉन्टॅक्ट झाला. मग ते सर म्हणले, "तुम्ही इकडे या लातूरला, तुम्हाला सगळ्या फील्डच्या बद्दल माहिती देतो." कारण की त्यांना ते फील्डबद्दल शिकवायला ते एक्सपर्ट आहेत आणि तेव्हा त्यांचे काही क्लासेस नव्हते, काय नव्हते. अच्छा. मग मी आणि माझे 1-2 मित्र गेलो होते लातूरला. हं. तर रूम वगैरे केली आणि मग त्यांनी प्रॉपर फील्डचा नॉलेज आम्हाला दिला. म्हणजे मार्कआउट कसं टाकायचा, प्लॅन रीड कसा करायचा. तुम्ही हं, हं. प्लॅन बनवला तर त्याला रीड कसा करायचा. मग ॲक्चुअली त्या प्लॅनचं म्हणजे इम्प्लिमेंटेशन कसं करायचं. बरोबर. मग त्यांनी पूर्ण ते मग आमच्यासोबत 5-6 जण अजून जोडले. मग ते एक त्यांची बॅचच तयार झाली. हं, हं. मग त्यांची बॅच तयार झाली. त्यांनी आम्हाला एवढं चांगल्या पद्धतीने शिकवलं. त्यांनी सर्टिफिकेट पण दिला शेवटी आम्हाला. अरे वाह! आज त्यांचे 3-4 ब्रँचेस आहेत त्या सरांचे. तेव्हा त्यांनी अच्छा. फक्त स्टार्टअप केलता शिकवण्यासाठी. आज पुण्यात पण त्यांची ब्रँच आहे. अरे वाह! विश्वेश्वरय्या फील्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून. हो, हो. आशिष बोडके सर आणि मनाने पण एकदम आपल्यासारखे एकदम स्टुडंट कसं बोलतंय स्टुडंटला, तसेच. मग त्यांनी एकदम प्रॉपर फील्डची माहिती दिली आम्हाला. प्रत्येक पॉइंट जेवढं आम्हाला इंजिनिअरिंगमध्ये कळालं नाही, तेवढं टोटल प्रॅक्टिकल थिंग्स त्यांनी एकदम नोट डाउन करून शिकवलं आम्हाला. जसं की थिअरेटिकलमध्ये जेवढं कळत नाही माणसाला. बरोबर, बरोबर. जसं की आता मार्कआउट घेताना आपण 3-4 सिस्टम घेत आहोत. मग त्या 3-4 सिस्टम काय असते, काय नाही, ते एकदम ॲक्चुअल फील्डमध्ये जाऊन असं हे 3, हे 4 इथून एवढं आलं पाहिजे. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी जेव्हा क्लिअर केल्या, मग तिथून जसं मी बाहेर आलो, तिथून लातूरून वापस इथं जेव्हा आलो, तर मी एवढा कॉन्फिडन्स माझ्यात होता, की मी स्वतः काम घेऊ शकतो. बरोबर, बरोबर. आणि मग ते आल्यावर आमचे गडपाटी कॉलेजला आमचे मित्र आहेत उगल मोगले म्हणून. हं, हं. मग त्या माझा 10वी पर्यंतचा मित्र आहे, तो क्लासमेट आहे. मग त्यानं मला म्हटला, की "भाऊ माझ्या घरचं थोडंसं कन्स्ट्रक्शन आहे, बघतो का?" अच्छा. मग आता मित्राचंच आहे. मग मी असं त्याच्या तिथून लातूरून शिकून जस्ट आलो होतो. मग थोडं आल्यावर कसं असतं माणूस थोडंसं गरम असतं. हो, हो. मग त्या गरमागरमीमध्येच मी ते स्टार्ट पण केलं. मग त्याच्यामध्ये सगळं त्याला डिटेलिंग, डिझायनिंग सगळं देऊन मग ते मार्केटमध्ये टोटल फिरून कन्स्ट्रक्शन कसं असतंय, कुठून मग मटेरियल उचलायचं काय, सगळं त्याच्या कामावर सगळं शिकलो मी. वाह! आणि त्याचं पहिलं काम त्याचंच केलं मी. व्हेरी गुड. शिकत केलं आणि सगळं त्याचंच केलं. सगळं झालं. तो मित्राचं होतं. काही म्हणलं तरी मित्राचं असणार. बरोबर, बरोबर. म्हणून ते फर्स्ट माझी चांगला. साईट त्याचीच झाली ते. क्या बात है! सो आता येऊया काही कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड येस, येस, प्रश्नांकडे. येस. एक म्हणजे तुम्ही जसं ह्या फील्डमध्ये इतकं काम केलेलं किंवा आता तुम्ही पहिल्या साईटचा अनुभव सांगितला. तर तसा एक अनुभव तुम्हाला आता आजवर आला असेल तो म्हणजे अकुशल कामगारांचा, येस, अनस्किल्ड लेबरचा. येस, येस, येस. तर अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं सर हे धोकादायक तर आहे. पण समजा अनस्किल्ड लेबरला जर आपण स्किल्ड बनवण्याचं काम पण आपलंच आहे ना. हो, हो. ते अनस्किल्ड कधीपर्यंत राहणार? ते त्यांनी काय शिक्षण घेतलंय का त्यांचं काय कोर्स झालाय? बरोबर, ते काय करणार? कुठलीही गोष्ट झाली की साहेब हे कसं करू? साहेब ते तसं करू. मग बरोबर. आपल्याला साहेब म्हणल्यावर मग आपण चढतो झाडावर. त्याला देतो सोडून. हो. साहेब बी म्हणू नको भाऊ. तुला काय प्रॉब्लेम आहे? तेच तू सांग. तू इथं चुकतोस, तू असं कर. मग ह्या गोष्टी आपण जर अनस्किल्ड लेबरला जर शिकवल्या ना, तर तो शिकवलं. अनस्किल्ड लेबर स्किल्ड होऊ शकतो सर. बरोबर, हे बरोबर. मी अनुभवलंय. आता माझ्याकडे भरपूर अनस्किल्ड लेबर होते. आता माझा एक आत्ताचा रिसेंटली एक्झाम्पल देतो तुम्हाला. माझा एक प्लंबर आहे. हं. म्हणजे तो अगोदरपासून माझ्या साईडवर काम करतो. तो थोडा अनस्किल्ड होता. म्हणजे टचअप वगैरे करायला म्हणजे कुठून पाइपिंग बाहेर बाहेर प्लंबिंगचं जे आउटलेट असतं ते कुठून बाहेर सोडायचं, कुठून मध्ये घ्यायचं. त्यानं खूप डोकं लावत नव्हतं. ते कुठून बी फोडायचं, काही बी करायचं. मग त्याला थोडंसं त्या गोष्टीचं मी असं डिझाइन दाखवून त्याला म्हणलं, की आपलं डिझाइन खराब होतंय. ह्याला कसं लपवू शकतोस? काय करू शकतोस? मग त्यानं त्या अनुषंगाने थोडासा विचार लावून त्यानं काम केलं. तर त्यानं आज एवढा स्किल्ड झालाय, की मी डिझाइन केल्या त्याला पाठवलं, की त्यानं मला फोन लावून सांगतंय, "साहेब ये तुम डिज़ाइन भेजे उसमें अपन क्या करेंगे, इधर से करेंगे." म्हणजे त्याचंही त्याला आता समजून सुरू सांगितलं झालंय. म्हणून त्याला कळलं. कळलं. जर त्याला बरोबर. समजून सांगितलं नसतं, तर त्यानं लेबरच असला असता. बरोबर, बरोबर. आणि कसं आहे त्यांच्या भरोश्याने काम सोडून जाणं थोडंसं अवघडच धोकादायकच आहे. धोकादायक आहे. बरोबर आहे. पण समजवणं आपलं काम आहे, असं समजावणं मला आपलं वाटतं. काम आहे. बरोबर आहे. हं. हा झाला एक पार्ट. तसा कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये सुरुवातीला प्लॅन ही स्टेज अतिशय महत्त्वाची येस, असते. येस. कारण प्लॅन केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. बिलकुल. तर प्लॅनिंग या स्टेजचं महत्त्व तुमच्या मते कसं आहे? आणि रेसिडेन्शियलमध्ये काम करताना बऱ्याचदा जेव्हा नंतर प्लॅन बदलला जातो, काहीतरी ते कस्टमर चेंज सांगतो, असं करूया, असं करूया. तर अशा वेळेला तुम्ही कसं सगळं काम करता? बिलकुल सर. माझे आतापर्यंत जेवढे कामं झालेत, प्रत्येक कस्टमरचे प्लॅन चेंजच केलेत मी. हो. प्रत्येक क्लायंटला माझे 5-6 प्लॅन झाले, तर 7वा प्लॅन फायनल होतो. बरोबर. पहिल्या प्लॅनमध्ये कुठलाच कस्टमर सॅटिस्फाईड होत नसतो. हो, ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का सर, ते जे आपलं क्लायंट आहे, हो. त्या क्लायंटची जी मनोवृत्ती जी झालेली असते, जे त्याचं माइंडसेट झालेलं असतंय. आपण त्याला एक प्लॅन दिला. त्याला काय वाटतं, की हे इंजिनिअर आहे. हो. ह्याच्याकडून अजून काहीतरी नवीन भेटेल. बरोबर. ह्याच्याकडून अजून काहीतरी नवीन भेटेल. मग त्यानं काय करतो, त्याला ते प्लॅन आवडला, तरी पण त्यानं काय म्हणतंय आपल्याला, "सर बरोबर आहे, पण थोडंसं अजून काहीतरी होईल का सर? थोडंसं एलिव्हेशन तर चेंज होईल का?" हं. म्हणजे त्याला ते थोडंसं त्याच्याकडून थांबत नाही. बरोबर. त्याच्या त्या थोडंसंच्या नादात आपलं प्लॅन चेंज होत राहतात. बरोबर. पण आपण शेवटी कुठं जाऊन थांबतो ना, आपणच त्याला कन्व्हिन्स करावं लागतंय,
की आता हे हे बेस्ट आता आहे. बरोबर आहे हेच आणि आपण हेच फायनल करू. क्लायंट कधीच सॅटिस्फाईड होत नसते. बरोबर. त्याला आपण सॅटिस्फाईड करावं लागतं की बाबा हे बेटर आहे, बेस्ट आहे, याचं एलिव्हेशन असं दिसणार, हां. हे फ्युचरच्या हिशोबाने पण चांगलं आहे आणि ह्याला ओके म्हणून टाक. मग आपण जेव्हा त्याला विश्वासात घेतो तेव्हाच त्याने अग्रीमेंट करतो. करतो. बरोबर आहे. त्याच्या मनावर सोडलं तर तुम्ही 50 प्लॅन द्या. तर कधी मग त्यानं ते 50 ते एका प्लॅनात फायनल करायचं असेल तर मग त्यानं कुणाचं करतो जे एकदम नामचीन इंजिनियर आहे समजा, हो. त्याचं लय नाव ऐकलंय आपण. म्हणजे एकदम जुना इंजिनियर आहे. त्यानं काय असेल लाईन पण मारून दिली त्याला. त्यानं म्हणतो, "अरे बापरे! हे माझ्यासाठी सुवर्ण लाईन आहे." हां, हां. तसं. ते ते त्यांचं तसं माइंडसेट करतात. झालेलं असतं. बरोबर आहे. हां, ते तुम्ही आता जसं बोललात तसं त्यातला एक शब्द फार महत्वाचा आहे, थोडंसं वाला. तर थोडंसं. तसं थोडंच त्याचं काय बजेट पण थोडंसंच असतं. थोडंसंच मात्र असतं. त्याची अपेक्षा खूप असते. अपेक्षा तर खूप अशा असते. वेळेला मग बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचं कसं तुम्ही समतोल साधता? आता सर एक नॉर्मली म्हणलं कसं आता विथ मटेरियलची जेव्हा आपण कामं करतो, तर हं. विथ मटेरियलमध्ये मी 3 ग्रेडमध्ये ते काम विश्लेषण 3 ग्रेडमध्ये केलं त्याचं ए, बरं. बी आणि सी मध्ये. हं. म्हणजे ए ग्रेडमध्ये त्याला एकदम उच्च लेव्हलचं टॉप क्वालिटी मटेरियल वापरून, हो. टॉप क्वालिटीचं लेबर, टॉप क्वालिटीचं टायमिंगमध्ये हं. त्याला ते काम करतो. ते ए ग्रेड झालं. बी ग्रेड म्हणजे त्याला थोडंसं मीडियम रेंजचं मटेरियल, मीडियम रेंजचं लेबर पेमेंट एकदम मीडियम आणि टाईम पिरियड पण त्याचं मीडियमच असणार. आणि त्यापेक्षा सी म्हणल्यावर एकदम थर्ड क्लास म्हणजे त्याच्यात फक्त मी स्टील, हं. सिमेंट आणि ब्रिक्स या 3 गोष्टी मी क्वालिटीचं वापरणार कारण की ते घराचं स्ट्रक्चर आहे. ते हो. थर्ड क्लास वापरू शकणार नाही. त्यात आपण कमी रेंजची गोष्ट काय वापरणार म्हणल्यावर त्यात आपण वापरणार कमी रेंजचा कलर, हो. कमी रेंजचं त्यात डोअर्स फिटिंग, कमी रेंजचं त्यात विंडोज. आता विंडोजमध्ये 3-4 नमुने आहेत. हो. जिंदालमध्ये, कोटिंगमध्ये. जिंदालमध्ये पण 2-3 वेगवेगळे प्रमाण आहेत. केजीमध्ये विकतात, काही स्क्वेअर फीटमध्ये विकतात. हो, मग ते हो. आपल्याला कळतं की म्हणजे आता समजा त्याचं बजेट ₹10 आहे आणि आपलं काम ₹30 आहे. तर त्या ₹30 कामला ₹10 कसं कन्व्हर्ट करायचं? हे मग त्याच्यामध्ये आपलं फक्त आपण ते जे स्ट्रेंथवाल्या गोष्टी आहेत, ते कमी करता येत नाही आपल्याला. जसं की बरोबर. स्ट्रेंथवाली काय स्टील आहे. हो, स्टील हो. आपण थर्ड क्लास वापरताच येत नाही ना सर. बरोबर. ते तर त्याचा विश्वासच खतम होऊन जातो मग. राहतच बरोबर. नाही काय. बरोबर. स्टील, सिमेंट आणि ब्रिक्स या हो. 3 गोष्टी मी क्वालिटीचीच वापरतो. हं, हं. कसलीही साईड असू द्या. अच्छा. त्याशिवाय त्याच्या खालच्या रेंजची मी कामच घेत नाही. बरोबर, 3 बरोबर. गोष्टी ह्याच्यामध्ये आणि बाकीचा त्यानं मला सर माझं एवढं हं. बजेट नाही, हे हं, नाही, हं. ते नाही. तर मग त्याला बाकीच्या गोष्टी बजेटमध्ये जसं फ्लोरिंग आहे, तर हं. फ्लोरिंग कटमध्ये भेटते सर. हो, हो. 2x2 मध्ये भेटते, अच्छा. 2x4 मध्ये भेटते, कटिंगमध्ये भेटते. बरोबर, डोर्स म्हणजे कटिंगमध्ये भेटतात. म्हणजे तुम्ही एकदम बल्कमध्ये जर घेतलाय स्क्वेअर फूटमध्ये तर डोअर कटिंगमध्ये होते. बरोबर, त्या सगळ्या गोष्टी जसं की ग्रेनाइट झालं. ग्रेनाइटमध्ये पण भरपूर नमुने आहेत. बरोबर. दिसायला दोन्ही ग्रेनाइट काळेच दिसतात. पण या काळ्याची किंमत वेगळी आणि या ब्लॅक पर्लमध्ये 3 नमुने आहेत. आता एका टॉपच्या ब्लॅक पर्लचा रेट वेगळा आहे आणि एकदम लोएस्ट ब्लॅक पर्लचा रेट वेगळा आहे. रेट वेगळा. मग ते लोएस्ट ब्लॅक पर्ल म्हणजे त्याला दिसेल ते ब्लॅक पर्ल सारखं पण त्याचा रेट कमी असणार. रेट कमी म्हणजे होणार. असं ते अशा गोष्टी आपल्याला मी मॅनेज करतो. करावं लागेल. आणि बरोबर आहे. ह्या गोष्टी मी असं हे नाही ते प्रत्यक्ष बॉन्ड करून त्या मालकासोबत त्या गोष्टी डिस्कस करून की बाबा बरोबर. तुम्हाला हीच गोष्ट वापरणार मी. मालकाला सांगूनच की बाबा तुम्हाला ही गोष्ट वापरणार आहे. तुमच्यासाठी हीच गोष्ट या रेंजमध्ये एवढीच गोष्ट येणार. मग ते मालक डिस्कस करतो घरी बघा इंजिनिअरना असं 3 मग त्यांना पूर्ण मार्केटमध्ये फिरतो घेऊन. हो. असं होऊ शकतं का? तिथून होईल तिथून त्यानं करेल. ते त्याची वैयक्तिक मत. पण माझं मत मी त्याला म्हणतो की बाबा बघ ₹30 काम आहे. जर तू ₹30 देशील तर मी त्याला एवढं टॉप क्वालिटी वापरणार आणि वापरणार म्हणजे वापरणार ती बॉन्डमध्ये मेन्शनच असणार. साइटवर येणं, तू फक्त तेवढं मटेरियल चेक करणं, फक्त पाणी मारणं तुझं काम. बरोबर. त्या तिन्ही गोष्टीचं आपण जर मेन्शन बॉन्डमध्ये केलं तर त्याला पण वाटतं की बाबा हे जे आपण द्यायला आहोत ते क्वालिटीच द्यायला आहोत. बरोबर, मग बरोबर. त्याला पण कळतं की थोडंसं आपण बजेट वाढवलं तर कुठेतरी ते मीडियम रेंजमध्ये पण आपण काम करू शकतो. बरोबर. आपण असं दिलं तर. तर. नाही जर त्याचा विश्वासघात केला, हो त्याला चांगलं करतो म्हणलं ₹30 बजेट घेतलं आणि त्याचं काम ₹15 रेटमध्ये केलं तर त्यानं बी खराब, काम बी खराब. त्या बरोबर. गोष्टी नाही करत त्या करायचं. गोष्टी करायला. बरोबर. त्यामध्ये सो आता हा जसा तुमचा एक व्ह्यू आहे, तसाच मला एक व्ह्यू थोडा ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हमध्ये असा हवा आहे, की तुम्ही धाराशिव एक बदलताना बघितलेला आहे. हे तुम्ही इथलेच मूळचे असल्यामुळे अगदी लहानपणापासून. तर आणि स्वतः यंग आहात, एनर्जेटिक आहे एवढे, इंजिनिअर आहात. अशा सगळ्या कॉम्बिनेशनमध्ये मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे पुढच्या 10-15 वर्षात एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला धाराशिवमध्ये कुठले विकासाचं व्हिजन जर विचारलं, तर कुठले मुद्दे तुमच्या डोळ्यासमोर येतात, ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे? आता माझ्या दृष्टिकोनात जर बघितलं सर, तर मला असं वाटतंय की हं. आता आपलं जी सिटी आहे, सिटीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. हो. आणि आपल्या सिटीमध्ये माशाल्लाह एकापेक्षा एक डेव्हलपर्स आहेत. बरोबर, ते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये, वेगवेगळ्या स्किल्समध्ये ते डेव्हलपिंग करत आहेत. बरोबर. तर त्या गोष्टी मला चांगल्या वाटतात आणि मला असं वाटतंय की आता इथून पुढं आपल्याकडे फ्लॅट सिस्टम सुरू झाला पाहिजे. बरोबर. ते ओपन प्लॉट त्याच्यामध्ये एखादा बंगला, एखादा 2 बीएचके घर त्यापेक्षा जागा कमी आणि त्यात फ्लॅट सिस्टम जास्त. कमी जागेत जास्त फॅमिली राहणार. बरोबर आहे. या उद्दिष्टाने जर सोसायट्या जर निर्माण झाल्या इथं, व्हर्टिकल ग्रोथ जरा व्हर्टिकल झाला. ग्रोथ जर झाली, तर ते बेटर राहील ॲज अ इंजिनिअरसाठी सुद्धा बरोबर, आणि त्यात राहणाऱ्या लोकांसाठी सुद्धा आणि त्या जागा मालकासाठी सुद्धा. म्हणजे कसं बरोबर. जागा पण कमी आणि
वातावरणाच्या हिशोबाने जर बघितलं तरी पण आपल्याला लँड्स जेवढे पण आहेत हो. सगळ्या लँड्स आपल्याला खपवायचे असं नाही ना सर. बरोबर. आपल्याला काही ओपन लँड सुद्धा पाहिजेत. पाहिजेत. मग बरोबर. प्रत्येक ओपन लँडवर जर कन्स्ट्रक्शन होत झालं तर ओपन लँडच राहणार नाही. राहणार नाही. बरोबर. मग तर ओपन पण लँडसाठी ओपन लँड राहणार नाही म्हणून जेवढा कमी लँड असतील कमी जागेमध्ये सुद्धा आपण इन्फ्रास्ट्रक्चर वाढवू शकतो ना. बरोबर. माझं विजन ते आहे की तसं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे. आणि ते पण व्हायलंय. हो, ते होतच आहे. पण अशा वेळेला सरकारकडनं काय अपेक्षा आहे? मग सरकार कसं तुमच्या या व्हिजनमध्ये मदत करू शकतं असं तुम्हाला वाटतं? तर सरकार फक्त याच्यामध्ये एवढंच मदत करू शकेल की बाबा जे सरकारच्या जे योजना आहेत, हं, हं. आता जसं की सरकारची योजना आहे ते आवास योजना, बरोबर. आवास पंतप्रधान आवास योजना. पंतप्रधान आवास योजना. मग त्या आवास योजनासारखे पण जे मिडल कॅटेगरीचे लोक आहेत, बरोबर. जे म्हणजे काय म्हणतात त्याला एकदम मॉडरेट लोक आहेत समजा, बरोबर. की ज्यांच्याकडे जास्त दाखवता बी येत नाही आणि जास्त कमी पण करता येत नाही. म्हणजे त्यांना बिचारायला भीक बी मागता येत नाही हो. आणि जास्त दाखवता पण येत नाही आपण लय हो. मोठं. अशी जी मॉडरेट लोक आहेत ना, या लोकांसाठी पण काही ना काही योजना सरकारने दिल्या पाहिजे. म्हणजे ह्यांचं पण काही ना काही कुठं ना कुठं घर होईल. बरोबर. म्हणजे सरकारची जी योजना आहे ते एकदम अतिशय गरीब लोकांसाठी आहे. हो, हो. पण सध्याचा जी मॉडरेट माणूस आहे, तो पण गरीबच आहे सर. होय, होय. तर त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने त्यांच्यासाठी पण योजना सरकारने केल्या अशी पाहिजे. काही योजना आणली, केली आणि जे बिल्डर, डेव्हलपर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने असं काहीतरी संधी दिली पाहिजे, की बाबा जे डेव्हलपर, जे बिल्डर्स समजा आपला एखादा प्रोजेक्ट आहे, G+10 चा प्रोजेक्ट आहे, G+5 चा आपण समजा G+5 चा G+10 चा प्रोजेक्ट आपल्याला जेव्हा सँक्शन करायला आपण, तर तेव्हा त्याच्यामध्ये किती फॅमिलीज बसणार? मग किती फॅमिलीसाठी आपण ते बनवायला मग तेवढ्या फॅमिली जे बाहेरून येणारे आपल्याकडे आहेत, बरोबर. जे येतात राहतात त्यांच्यासाठी आपण ते करायला हवं. मग ते गव्हर्नमेंटनं थोडंसं बिल्डरला पण काही ना काही सपोर्ट केलं पाहिजे. त्या केलं पाहिजे. डेव्हलपरला सुद्धा सपोर्ट केलं पाहिजे. त्याचे काही डॉक्युमेंटेशन वगैरे त्याचं लिगॅलिटी सगळं घ्या. पण त्याला पण थोडंफार सपोर्ट करा त्या गोष्टीत, की बाबा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी आमची मदत करत आहात. आता बरोबर. या जिल्ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं तर नाव कुणाचं होणार आहे? जिल्ह्याचंच नाव होणार. जिल्ह्याचं. डेव्हलपरचं नाव होतच नाही. हो, हो. मग त्याच्यामुळं कसं आहे ते थोडासा डेव्हलपरला सपोर्ट करा. त्याला थोडासा धक्का द्या कुठं ना कुठं. बरोबर. हे केलं पाहिजे. दुसरं या क्षेत्रात आता जे तुमचे तरुण मित्र दुसरे येतात, असेच तुमच्यासारखे यंग एनर्जिक डायमंड आहे. तर त्या मित्रांना एक खांद्यावर हात ठेवून असा काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? या क्षेत्रात येण्यापूर्वी मी त्यांना फक्त एवढंच म्हणेल, की आता ॲज अ इंजिनिअर म्हणून उतरत असेल तर टोटल टेक्निकल नॉलेज घेऊनच उतर. बरोबर. उगाच ते घरचा पैसा आहे, बॅकग्राऊंडमध्ये पैसा भरपूर आहे, आपण जागा घेऊ, 4-5 बिल्डर लावू, काम करून घेऊ, बांधकाम करू, हे करू, असं करू नका. जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीची इज्जत नाही, जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज नाही, जाणीव नाही, तोपर्यंत त्या गोष्टीत हात घालू नका. हात भरपूर घालून. तुमच्याकडे पैसा असू द्या, काही असू द्या. बरोबर. ते काही त्या गोष्टीचं माझ्यासमोर काही म्हणजे 0% आहे. बरोबर. कारण की समजा XYZ एक पर्सन आहे, समजा त्याच्याकडे ₹50,00,000 आहेत. त्यानं काय केलं? ₹50,00,000 त्याच्याकडे आहेत, पण त्याच्याकडे नॉलेज नाहीये, कन्स्ट्रक्शनचं नॉलेज नाही, काही नाही. बरोबर. त्यानं ते जागा देऊन टाकली एखाद्या इंजिनिअरला, म्हणलं तुम्ही असं करा, तसं करा. त्या इंजिनिअरला माहीत असायला नॉलेज नाही. मग त्याच्या पैशाचा गैरवापर तो इंजिनिअर करतो. बरोबर. म्हणून जर त्याच्याकडे नॉलेज असेल, पैसा असेल आणि फील्डमध्ये उतरायचं असेल, तर कमीत कमी ते नॉलेज. कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स आहे, तो कोर्स करा. नाहीतर ते ऑनलाईनमध्ये भरपूर ते BIMचे कोर्सेस आहेत, ते रिव्हिटचे कोर्सेस आहेत, डिझाइनचे कोर्सेस आहेत. म्हणजे ते आपले स्ट्रक्चरल डिझाइन आहेत, की बाबा काय लोड दिल्यावर काय डिझाइन टिकेल, काय त्या सगळ्या गोष्टीचं त्यात विश्लेषण आहे. बरोबर. तुमच्याकडे पैसा आहे ना, तर कमीत कमी 1 वर्ष काढा आणि थोडंसं ते स्किल्स डेव्हलप करूनच फील्डमध्ये उतरा. बरोबर. असं माझं जे नवीन उतरणारे ॲज अ उद्योग म्हणून याला करता येत नाही सर. बरोबर. हे उद्योग नाही, हे धंदा नाही. हं. हे आपला धंदा लोकांच्या पोटावर पाट्यावर नसतंय. बरोबर. हे हे धंदा नाही, हे स्किल आहे. तुम्ही स्किल वापरणार तरच माणसं टिकणार त्याच्यावर. बरोबर. आज आपण इथं बसलोय, स्लॅबवर बसलोय, स्लॅबची रचना झाली असेल. त्या स्लॅबचं काही ना काही एक डायमेन्शन आलं असेल, ह्याचं काही ना काही एक प्रॉपर डिझायनिंग झालेलं आहे. म्हणून स्लॅब स्टेबल आहे. बरोबर. जर याला धंदा केला असता तर धंद्यामध्ये माणूस फक्त पैसे वाचवायचं बघतो. बरोबर. तसं झालं. फील्डमध्ये बिझनेससाठी धंदा म्हणून उतरू नका. बरोबर. धंदा प्लस नॉलेज तुमच्याकडे नॉलेज असेल तर तुम्ही ॲज अ इंजिनिअर प्लस डेव्हलपर सुद्धा उतरू शकता. उतरू त्याचं शकता. एकदम चांगलंच आहे मग. बरोबर आहे. हं. दुसरं आजवर केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का, की जो करताना एक वेगळा आनंद किंवा समाधान वाटलं किंवा काहीतरी वेगळं केलंय त्या प्रोजेक्टमध्ये? असा कुठला प्रोजेक्ट असं वाटतोय का? असं तर एक आपलं रेसिडेन्शियलच वर्क होतं. अच्छा. शाळुंगे नगरचं. ते आमचे एक मित्रच आहेत, ते RCC वकील आहेत म्हणजे बरं. आपले देशमुख साहेब. हो. त्यांच्या कन्स्ट्रक्शनच्या टायमिंगला वाटलं मला. हं. कारण की 2 स्लॅब जॉइंट करायचे होते मला. अच्छा. त्या दोन्ही स्लॅबला जॉइंट करायचा नवीनच अनुभव होता मला. बरं. म्हणजे आपण आता पण जेवढं जे करतो ते ओपन प्लॉटमध्ये कन्स्ट्रक्शन करतो. ओपन हं. स्लॅब असतंय, ओपन कॉलम रचना वेगळी असते, बीम्सचे शेड्यूल्स वेगळे असतात, सगळे बरं. सेपरेट असते आणि त्याला आपण कितपत पण त्याचं वायडेशन देऊ शकतो. पण एखादा जुना स्लॅब आहे, तर त्या जुना स्लॅब समजा आजपासून 30 वर्ष जुना स्लॅब आहे, तर त्याची स्ट्रेंथ काय आहे? तर त्या स्लॅबची आता त्याची म्हणजे त्याचं एज राहिलंय किती अजून?
आणि त्यात वापरलेले बार, त्याची अरेंजमेंट कशी केलेली आहे, त्यात चेअर बार दिलेले आहेत का नाही, आपल्याला काही माहिती नसते ना. बरोबर. आणि त्या स्लॅब पुढून बी बघता येत नाही आपल्याला. हो. मग ते तसला स्लॅब नवीन स्लॅबला जॉईंट करताना, त्याचं असले ओल्ड कन्स्ट्रक्शनला नवीन कन्स्ट्रक्शन जेव्हा आपण करतो ना, तर ते माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता. साळुंखे नगरची जेव्हा साईट झाली माझी. बरोबर. तर त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी बघितलो मी. हं. मग आपले आयकॉन स्टीलचे आपले जे डीलर आहेत, ते हो. आपले राहुल कदम साहेब, हो. यांच्यासोबत माझं डिस्कशन होत होतं. मग ते म्हणत होते, की हे लिक्विड वापरा, हे असं करा, तसं करा. मग ते भरपूर गोष्टीचं त्यांच्याकडून बी थोडंसं नॉलेज घेऊन, कसं आहे सर, की आता इंजिनिअर म्हणल्यावर त्यांना काय 100% परिपक्व नसणारच. बरोबर. इंजिनिअर म्हणल्यावर ते पुस्तकापुरतं त्या इंजिनिअर कॉलेजमध्ये. बरोबर. बाहेर आलं, की जेवढी साईट झाली तेवढा तो इंजिनिअर. जसे त्याला साईट्स भेटत जाणार, जसे ते काम करत जाणार, तसं तो अनुभवी होत जाणार. तेव्हा तो परिपक्व होणार. पण बरोबर. मला असं वाटतं, की मरेपर्यंत इंजिनिअर परिपक्व होत नाही. कारण की त्यांना आज एक बांधलं, की उद्या नवीनच काहीतरी कोणतरी करतंय. बरोबर. मग ते शिकण्यातच त्याची पुढचं जातंय. मग ते होणार नाही. ते हां. इंजिनिअर म्हणजे अशी आहे, की बाबा ते डिफाईन करता येत नाही. कधी त्याचं नॉलेज संपेल. बरोबर. बरोबर. कुणी कधी काय लॉजिक लावेल काय कळत नाही. काय कळत नाही. आणि त्यामुळे ते म्हणून ते बदलत थोडेसे असे डीलर्स वगैरे असतात, त्यांना थोडंफार तरी कंपनीकडून काही ना काही सूचना येत राहतात. मग त्यांना विचारूनच मी लिक्विडचा वापर त्या पद्धतीने करत होतो. आता मला पण त्याचं प्रोपोर्शन वगैरे कळतंय. पण त्यांना जर विचारलं तर आपल्याला प्रॉपर साईडवर त्या गोष्टी कशी वापरायची ते आपल्याला कळते. ते कळतं. जसं की बरोबर. आता आपण जे कॉलेजमध्ये जे शिकतो, तर कॉलेजमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टी सेंटीमीटर, मीटर, क्युबिक मीटरमध्ये शिकवतात. हो. पण ऍक्च्युअली साईडवर आला होता इंच, फूट, ब्रास कुठं हो. जातं ते. हो. आपण आता हे जर केलो, आपण रेशो काढला जर समजा, तर M20चा रेशो वगैरे ह्याचा प्रत्येकाचा रेशो जर काढला 1:2:3, 1:2:2.5. पण साईडवर आपण ते एक्झिक्यूट करताना ते आपल्याला पाट्यामध्येच करावं लागणार. हो. मग ते पाट्याचा मोजमाप त्या गुत्तेदारालाच कळणार. बरोबर. त्या गुत्तेदारपेक्षा जर समान जर आपण आपल्या डीलरलाच विचारलं, तर थोडंसं आपल्याला ते टेक्निकली सांगता पारंपरिक पद्धती सांगतात. सांगतात. हां. बरोबर आहे. बरोबर. दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. बिलकुल. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स चेक करता किंवा काय क्वालिटी चेक बघता आणि मग स्टील निवडता? स्टील बघताना सर बघा, की स्टीलचं जे टेन्साईल स्ट्रेंथ आहे, हं, हं. स्टीलची डक्टिलिटी आहे, बरोबर. स्टीलचं बेंड जे आहे. हो. मला असं वाटतं, की स्टील्स निवडताना आरसीसीचं जे कन्स्ट्रक्शन जे आहे, आपलं जे आरसीसी वर्क करतो आपण, हं. त्याचा जे आपल्या साईडवरचा जे गुत्तेदार आहे किंवा त्याचा जे मिस्त्री आहे, बरोबर. त्याला सोबत घेऊन जाऊनच निवडणं योग्य आहे. बरोबर. कारण की जेव्हा तू काम करतो, जेव्हा तू कटिंग करतो ना, त्यालाच कळतं, की बाबा हे कितीला कट होतं, बरं. कुठं बेंड होतं, ह्याची टेन्साईल स्ट्रेंथ काय आहे. बरोबर. आपण फक्त त्याला टेक्निकली बोलू शकतो, की बाबा आता समजा आपण एक ओव्हरऑल स्टडी केला. समजा आपण फॉर एक्झाम्पल आपण हं. आयकॉन स्टीलची आपण ऑनलाईन स्टडी केला किंवा विचार केला, की आयकॉन स्टीलची डक्टिलिटी एवढी आहे, त्याची बेंड एवढा आहे, त्याची स्ट्रेंथ एवढी आहे. बरोबर. पण ते ऍक्च्युअली साईडमध्ये एक्झिक्यूट करताना ते मिस्त्रीलाच कळतंय, की साहेब हे कट व्हायलंय, हे तुटायलंय, बरोबर. हे स्टील थोडंसं रश आहे, रबश आहे. ह्या सगळ्या हो. गोष्टी त्यांनाच कळतात. त्यालाच कळत मग असतं. त्यांच्याकडून थोडंसं नॉलेज घेऊनच स्टीलचं सिलेक्शन करावं. बरोबर. पण मी आजपर्यंत जेवढं काम केलं तर ते आयकॉन स्टीलच केलं. मध्ये केलं. कारण की ह्याच्या अगोदर मी 1-2 स्टील वापरलो. नाव घेऊ शकत नाही मी. हो, हो. पण मला रिझल्ट चांगला आयकॉनमध्ये झाला. आयकॉनमध्ये आलं. येस. आणि हे झालं आयकॉनच्या प्रॉडक्ट बद्दल. त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल काय मत आहे? म्हणजे त्यांची डिलिव्हरी, अवेलेबिलिटी किंवा असं त्याच्याबद्दल काही तुमचा अनुभव? नाही, माझ्या मते तर माझ्यापर्यंत तर इकडला आपल्या सिटी पुरता तर कधीच मला कुठल्या गोष्टी डिले आला नाही. आला नाही. इव्हन पेमेंटला सुद्धा मला कधी ह्यांनी अशी आयगाई केली नाही कदम साहेबांनी. अच्छा. मी कधी पण समजा मी फोनवरच फक्त बोलत असतो त्यांना, हा साहेब असं काय रेट आहे, कसं आहे. ते म्हणणार असं असं रेट आहे, संपलं. मी म्हणणार मग एवढं एवढं केजीस तुम्ही या पाठवून साईडवर पाठवून द्या. बरोबर. मग ते पाठवून दिल्यानंतर मग तेच 3-4 दिवसांनी फोन करणार, सर पेमेंटचं काय झालं, तुम्ही टाकणार होता का. हां. अरे तेच मला रिमाइंड करतात. हां. म्हणजे थोडंसं एक एवढं चांगलं कनेक्शन relation चांगलं आहे. झालं, एक थोडंसं रिलेशन चांगले आहेत. बरोबर. क्या बात है. सो हे होते इंजिनियर याहिया अहमद काझी सर आणि त्यांनी अतिशय साध्या सोप्या आणि मी सांगितलं तसं गप्पांच्या स्वरूपातलं खरं तर त्यांनी सांगितलं, की एक मित्र कसं सांगू शकेल त्याप्रमाणेच त्यांनी त्याला पण आपल्या मित्रांना असंच दिलं, की या फील्डमध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी आहेत. पण चांगलं शिकून या. थेरॉटिकल नॉलेज वेगळं असतं, प्रॅक्टिकल नॉलेज वेगळं आहे. ते दोन्हीचा डिफरन्स तुम्ही लक्षात घ्या, शिका आणि या फील्डमध्ये या. या फील्डमध्ये भरपूर अपॉर्च्युनिटी आहेत. Thank you. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार Thank you, thank की you. तुम्ही आज इथं आलात आणि आमच्याशी इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. येणाऱ्या आगामी काळात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत Yes, yes. याच आयकॉन स्टीलकडून मनपूर्वक शुभेच्छा. Thank you, sir. Thank you. थँक्यू. Thank you.